नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे धनतेरस आणि धनतेरसची पूजा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे संध्याकाळचा टाईम झालेला आहे. सर्व ठिकाणी दिवे लावून घेतलेले आहेत अंजलीने. आणि इथे बघा एका बाउलमध्ये मी पाणी टाकून त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून अशा तऱ्हेने छान असा दिवा तयार केलेला आहे रांगोळीवर ठेवण्यासाठी. खूप छान दिसतो. तर इथे अंजली ठेवत आहे रांगोळीवर. तर हा बघा संध्याकाळचा लुक घराचा कशा तऱ्हेने दिसते ते तुमच्यासोबत मी शेअर करीत आहे. आणि इथे आहे रांगोळी. हा बघा दिवा. अशा तऱ्हेने आपण घरी काचेचा बाऊल असेल तर त्यामध्ये अशा तऱ्हेने एक दिवा ठेवला की खूप छान दिसते. आणि आपण घरी पण असा दिवा करू शकतो. जे आपल्या मेणबत्त्या असतात ना, तर त्या मेणबत्त्या एका वाटीमध्ये गॅसवरती गरम करून घ्यायचं. त्याचं गरम झाल्यावर जे पातळ होतं तर ते एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचं. आणि थंड झाल्यावरती त्याचा जो आहे दिवा त्यामध्ये एक वाट टाकून मस्त असा दिवा तयार होतो घरच्या घरी. तर आज आहे धनतेरस. तर मी इथे 13 दिवे लावलेले आहेत. 2 दिवे जे आहेत ते पश्चिम दिशेला दक्षिण दिशेला लावलेले आहेत 2 दिवे. आणि हे जे दिवे आहेत ते पूर्व दिशेला आहेत. तर असे मी 13 दिवे, आज धनतेरस आहे तर 13 दिव्यांचा मान असतो. तर मी 13 दिवे अशा तऱ्हेने लावलेले आहेत. आणि आज धने पण देवाला जे आहे ते अर्पण करायचे असते आणि धन्यांची पण पूजा करायची असते. तर इथे मी सर्व पूजा मांडून घेतलेली आहे. तर आज धनतेरसच्या दिवशी देवघराचा तो मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर इथे मी धनतेरसची पूजा केलेली आहे. तर कळस मांडलेला आहे आणि इथे 4 पानं मांडलेली आहेत आणि त्यावरती एक गणपतीची सुपारी ठेवली आहे आणि एक कुबेराची सुपारी ठेवली आहे आणि एक जी आहे ते लक्ष्मीची सुपारी आहे. आणि एक जे पान आहे ते मी रिकामं ठेवलं आहे. ते दिवाळीच्या दिवशी त्यावरती मी लक्ष्मी ठेवणार आहे. तर ते पान रिकामं ठेवलेलं आहे. तर दिवाळीच्या दिवशी मी त्यावरती लक्ष्मीची पूजन करणार आहे. तर अशा तऱ्हेने मी आज पूजा मांडलेली आहे धनतेरसची. तर असा लुक दिसतो देवघराचा. तर इथे माझी पूर्ण देवपूजा आटपलेली आहे आणि मी बघत होते काय राहिलं आहे काय ते. तर तिथे देवाला जे आहे ते धने अर्पण करायचे राहिले होते. धने आणि गुळाचा नैवेद्य आज दाखवायचा असतो. तर आता मी इथे
थोडेसे वाटीमध्ये धणे घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडासा गूळ टाकून देवाला जो आहे तो अर्पण करणार आहे। धणे आणि गुळाचा प्रसाद आजच्या दिवशी देवाला अर्पण करायचा असतो। आणि आता माझी देवपूजा जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि नंतर मी लगेच इथे अनारसे तळायला घेतले। तर अशा तऱ्हेने मी अनारसे बघा किती छान मस्त जाळी आलेली आहे आणि छान असे अनारसे तयार झालेले आहेत। तर अनारसे करण्यासाठी मला अंजली हेल्प करू लागत आहे। तर मी अशा तऱ्हेनं हातावरती तिला करून देत आहे आणि ती तळत आहे। तर अशा तऱ्हेने आम्ही दोघी पण इथे अनारसे तळत आहोत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ इथेच मी पूर्ण करीत आहे। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। उद्याच्या दिवाळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तोपर्यंत नमस्कार।